हे सुरुवातीला मी ज्या वेळेला तो कार्यभार घेतला तर मीच म्हणत होतो की डिपार्टमेंट अतिशय कमी कामाचं आहे. पण आता जेव्हा त्याच्या डीपमध्ये गेलो तर अतिशय महत्त्वाचं आणि खूप मोठं डिपार्टमेंट आहे. जेवढंही काम कराल तेवढा वेळ तुम्हाला कमी पडेल असं एकूण डिपार्टमेंट आहे. आणि मग आतापर्यंत जर प्रत्येक महिन्याला मी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो. अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यानंतर सुरुवातीला तर माझंही 2 महिने मी लोकांना हेच सांगत गेलो का डिपार्टमेंट चांगलं आहे, महत्त्वाचं आहे. जीवन मरणाशी खेळ जो काही होतो त्याच्यावर प्रतिबंध करायला आपल्याला त्या कायद्यानं काही अधिकार दिलेत. पण मनुष्यबळ नाही हे मी आपल्याला सगळ्यांना जनतेलाही सांगत राहिलो. पण एक विचार केला का बाबा जे कमी आहेत ते कमी आहेत, पण जे आहेत त्यांचं तरी कामकाज काय किंवा किती कशा पद्धतीनं कामकाज होतं तर ते काही समाधानकारक वाटत नव्हतं. अनेक वेळा मी सूचना दिल्या, जे फेसो असतील किंवा त्यांचे प्रमुख असतील त्यांनाही सांगितलं. पण निव्वळ सांगितलं की ॲक्शन होते आणि त्याचं पुढं जाऊन कुठंच त्याचं परिवर्तन होत नाही हे पाहायला जेव्हा मिळालं त्यावेळेला वाटायला लागलं की बाबा आता कुठंतरी आपण तुमच्या माध्यमातून जनतेसमोर आलो पाहिजे आणि प्रत्येकाच्या अधिकाराची जाणीव किंवा प्रत्येकाचं कर्तव्य हे थोडंसं निमूटपणे सांगितलं गेलं पाहिजे आणि अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजेत. तर मी परवाच्याला एक बैठक घेतली का जो आपल्या महाराष्ट्रभरात गुटखा, सुगंधी तंबाखू याचा जो धुमाकूळ आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा साईड इफेक्ट हा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे का. सुपारी कशी येते, काय येते, का जी सुपारी मी असं ऐकलं का जी सुपारी ही बनवली जाते कृत्रिम, का जी लाकडं काही राज्यांमध्ये माणसं पेटवण्यासाठी वापरतात ती सुपारी म्हणून तिला आकार दिला जातो. तिच्यात कुठल्याच प्रकारचा सुपारीचा अंश नसतो, पण त्याचा खर्रा, त्याचे गुटखा, त्याचे सुगंधी इतर केमिकल वापरून त्याला सेंट देऊन आणि अट्रॅक्शन वाढवलं जातं. पॅकिंग चांगल्या पद्धतीने केली जाते आणि ते घेतल्यानंतर जो शरीराला जो इफेक्ट होतो तो आपण सगळेजण सांगतो का गुटख्यानं आमक्याला कॅन्सर झाला, तोंडाचा कॅन्सर झाला, पोटाचा कॅन्सर झाला, ब्लडचा कॅन्सर झाला. पण मग एवढं महत्त्वाचं असताना सुद्धा डिपार्टमेंटकडून जे ॲक्शन व्हायला पाहिजे, ज्याला बंदोबस्त व्हायला पाहिजे, 100% नाही तरी सुरुवात झाली तर मला वाटतं एक ना एक दिवस येईल का त्याचा 100% इफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परवाच्या बैठकीत मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय का बाबा पुढच्या WHO रिपोर्ट आहे का ह्या सुगंधी तंबाखू किंवा ह्या गुटख्यानं किंवा ह्या भेसळीनं त्याचा माणसाचा जो गुणधर्म आहे तो बदलतो किंवा होणारं अपत्य जे आहे, आज बाप सेवन करतो, आई सेवन करते, पण त्याचा इफेक्ट हा होणाऱ्या अपत्यावर सुद्धा त्याचा होतो का. दिवसेंदिवस नपुसकत्व वाढल्याची जी काही संख्या दिवसेंदिवस वाढते त्याची कारणं काही आहेत. त्याच्यापैकी हे एक कारण आहे का चुकीच्या पद्धतीनं सेवन करणं. आणि म्हणून परवाच्याला मी सांगितलंय का बाबा आपल्याकडं आता 190 मुलं नव्याने येतात, त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे का जुनी जी मंडळी असेल ती अनुभवी असेल, ती काहीच करत नाही असं माझं म्हणणं नाही. पण ती म्हणतानाच म्हणत होती का बाबा कमी आम्ही सगळ्या ठिकाणी बंदोबस्त करू शकत नाही. आणि जे होत होतं त्याला सुद्धा कुठंतरी डोळे आड केलं जात होतं. अशा पद्धतीच्या कंप्लेंट्स माझ्याकडे अनेक आल्यात का बाबा आम्ही प्रूफ करून दिलं का इथं हे अशा पद्धतीचं आहे, इथं हे चुकीचं होतंय, पण त्याला जाऊन निवळ कुठंतरी एखादी नोटीस काढणं म्हणजे तो पर्याय होऊ शकत नाही. कुठंतरी एखाद्या ठिकाणी कठोरातली कठोर जर कार्यवाही केली तर मला वाटतं शेजारी त्याचं ऐकून का होईना का बाबा काहीतरी जागृती डिपार्टमेंटमध्ये आहे हे तरी व्हावं ही अपेक्षा व्यक्त केली. किंवा जो गुटखा वगैरे आहे तो हा शक्यतो राज्यभरात कुठं आपल्या तयार होतो असं ठराविक ठिकाणी असेल, पण जास्तीचा हा बाहेरच्या राज्यांमधून येतो. मग मी परवा सांगितलं का येण्याचे मार्ग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, सर्वसामान्याला माहीत आहे आणि तो कमी येत नाही. पण कोणी म्हणतो 100 ट्रक, कोणी म्हणतो 50 ट्रक, 200 ट्रक असा जर येतो तर येताना जे मार्ग आहेत ते काही हुसकीचे मार्ग कुठं मुंबईमध्ये जर म्हणलं किंवा नाशिकमध्ये म्हणलं तो गुजरात मधून येतो किंवा कर्नाटकमधून, केरळातून जिकडून येत असेल तिकडून जर तो येतो किंवा नागपूरवरून येतो, कारण नागपूरला MP UPतून येतो, तर ही रस्ते सगळ्यांना माहीत आहेत. तर मग तिथं ॲक्शन घेऊन त्याचा बंदोबस्त आपण का करू शकत नाही. त्याला व्हिजिलन्सवाले जरी कमी असतील तर व्हिजिलन्सवाले आहेत, पोलिसांची मदत घेऊ
तहसील महसूलची मदत घेऊ, कलेक्टर साहेबांची मदत घेऊ, त्यांच्याकडून आदेशित करून त्यांचे काही कर्मचारी देतील. अशा पद्धतीनं आपण जर केलं तर मला वाटतं डिपार्टमेंटमध्ये थोडंसं एक बदल झाल्याशिवाय राहणार नाही, अशी थोडी खंत माझी मी व्यक्त केली. आणि हे जर मला माहीत होतं, हे तुम्हाला माहीत होतं, तर मग अधिकाऱ्यांना माहीत होत नाही हे कोणाला न पटणार आहे. मग असे अधिकारी जे असतील त्यांच्यावर पाठीमागच्या काळात मी मागच्या सेशनमध्ये 2-4 लोकांवर ॲक्शन केली. मला त्याचा त्रास कशा पद्धतीनं होतो मी त्याला त्रास म्हणणार नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीनं मला त्याचा दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. मी सांगितलं आहे अजूनही मी तो नाट टाकणार नाही. जर तुम्ही कामात कसूर केली तर मी तुमच्यावर जशी कार्यवाही पाठीमागे करत आलो त्याच पद्धतीच्या कार्यवाह्या पुढच्या सुद्धा काळात मी केल्याशिवाय राहणार नाही, अशी माझी एकूण कल्पना आहे. मोकाच्या संदर्भातला अभ्यास करतोय, कारण मोका हा सततची गुन्हेगारी, तर सततची गुन्हेगारी सुद्धा सापडू शकते. म्हणून त्या कायद्याचा सखोल असा अभ्यास करून विधी न्यायाचं थोडं मार्गदर्शन घेऊन, काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आणि मोकाच्या संदर्भातलं आपल्याला काय करता येईल का, मोका लावल्याशिवाय याला पर्याय नाही आहे. कारण तो MPDAचा जो काही कायदा आहे तो तसा प्रतिबंधक, प्राथमिक प्रतिबंधक आहे. आता प्राथमिक प्रतिबंधकाचं करून पाहिलंय, त्याचा काय फार आउटपुट निघत नाही. म्हणून मोकाशिवाय पर्याय नाही, कारण याच्यातली जी मंडळी असेल ती कदाचित एवढी छोटी नसेल का ती छोट्या मोठ्या कायद्याला घाबरेल. आता 5 लाखाचा दंड म्हटला तर करोडो रुपयाचा व्यवसाय करणारा 5 लाखाचा दंड भरून टाकणार, आउटपुट काय. म्हणून साठी मोकासारखा अभ्यास करून त्याचा कायदा बनवण्याच्या संदर्भातली माझी तयारी झालेली आहे. दबावाखाली म्हणण्यापेक्षा ती सवय झाली का काय माहीत नाही. फक्त एक कारण होतं ते कोणालाही पटणार का, जिथं 1000 लोक लागणार असतील तिथं फक्त 300-350 लोक आहेत. मग माणसंच नाहीत, आमच्याजवळ गाड्या नाहीत, आमच्याजवळ लॅब नाहीत. आम्ही एखादा सॅम्पल घेतला तर तो तपासायचा म्हटला तर लॅब नाहीत. आता लॅबही 5 आहेत, 5 पैकी 2 आता अंतिम स्टेजला आहेत त्याचं कामकाज. बाकीच्या आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत त्या पद्धतीनं फॉलोअप करून आणि काही खाजगी लॅब त्याच्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो का, जेणेकरून रिपोर्ट हा लवकरात लवकर येईल आणि त्याची ॲक्शन त्या ठिकाणी घेतली जाईल. ह्या प्रतिबंधक कायद्याच्या संदर्भात MPDAच्या संदर्भात मी सांगतो 1च महिन्यात, कदाचित पूर्वी किती येत होते त्याचंही मी तुम्हाला पाहिजे तर आकडेवारी देईल, पण आता 1च महिन्यातली ॲक्शन का, जसं सातत्यानं मी बैठका घेतल्या त्याच्यामुळं तपासणी केलेली पेढी ज्या आहेत त्या जवळपास 365 आहेत, प्रतिबंधक आळा घातलेल्या 354 आहेत आणि FIR दाखल केलेल्या 318 आहेत. एकूण सील केलेल्या आस्थापना म्हणजे त्यांची जी दुकानं ती 100 जवळपास आहेत आणि एकूण सील केलेली वाहनांची संख्या आहे 84. म्हणजे हा कदाचित वाढता आलेख आहे. याचा वाढवून खूप ॲक्शन घेऊन मला ते समाधान नाही, पण हे ॲक्शन घेतल्यानंतर कमी होतंय का ह्याचा सर्वे किंवा याचा अभ्यास करून नंतरच मला समाधान त्या ठिकाणी होणार आहे. त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि कामकाज सुरू केलेलं आहे. प्रतिबंध असलेला गुटखा जो आहे, तुम्ही आता ज्याच्याबद्दल सांगितलं, तो गुटखा अनेक मार्गाने येतो. मात्र यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना पण माहिती आहे, पोलिसांना पण माहिती आहे, प्रत्येकाचे हप्ते ठरलेले आहेत. असं काही शोधण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच मी म्हणतो का बाबा मला बरंचसं काही माहीत झालंय, त्याच्यामुळं कुठल्या मार्गाने येतो तो, गुजरातवरून येताना तो अहमदाबाद हायवेने किती जातो, कुठं कुठं गाड्या क्रॉस होतात, याची माहिती मला मिळालेली आहे. याचा अर्थ अधिकाऱ्यांना ते माहीत आहे आणि त्या विभागातला अधिकारी जर त्याच्यात डोळे झाक करत असेल तर त्याच्यावर कार्यवाही लगेच करेल मी. संघटित गुन्हेगारी आपण प्रस्तावित केली, संघटित गुन्हेगारी त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना पण आरोपी करणार आहात. संघटित गुन्हेगारात जो दोषी असेल त्याला करणार ना, तर तुमच्यामुळं तो गुन्हा किंवा ती प्रकार होतो, मग त्याचाही जबाबदारी त्याच्यावर फिक्स करू. मी बऱ्याच वेळा अल्टिमेटम दिलं आहे का, जसं फूड भेसळीच्या संदर्भातलं अगदी पंढरपूरची वारी तेव्हापासून मी सुरू केलं. आत्ता मी एक हॉटेल स्वच्छता, तो काही ह्या कुठल्या कायद्यात किंवा कुठं काय आहे असं नाही, कारण हॉटेल म्हणलं तर 3 स्टार म्हणजे लोकल 3 स्टार 5 स्टार त्याच्यावरचे असतील. 5 स्टारसुद्धा आपल्या अधिकारात येत नाही, ते केंद्राच्या अधिकारात येतात.
म्हणून आपण जे आता रस्त्यांना मोठमोठे हॉटेल बांधले जातात. काही ठिकाणी, मी सगळ्याच ठिकाणी म्हणणार नाही, पण तिथं स्वच्छतेचा इतका मोठा अभाव आहे का आपल्याला बरेच वेळा असं वाटतं आपण मध्ये एंट्री करतो, काही ग्राहक एंट्री करतात आणि स्वच्छता नाही म्हणून परत जातात, दुसरं शोधतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना एक आव्हान करतो, विनंती करतो का बाबा आपण स्वच्छता किंवा महिलांसाठीची जी काही वॉशरूमची व्यवस्था असेल तिथं रात्री दिवसा केव्हाही जाताना, पावसाळ्यात जाताना तिथं कमीत कमी त्यांना 2-2.5 फुटाचा रस्ता व्यवस्थित असावा, त्या जेणेकरून त्यांना सुखकर त्या ठिकाणी जाता येईल. बऱ्याच ठिकाणी हॉटेल चांगलं आहे पण टॉयलेटला दरवाजाच नाही आहे, तो कुठून तरी खालून वरून तुटलेला आहे. अशा पद्धतीचं जे आहे ते थोडंसं स्पर्धात्मक का बाबा ज्यांची ह्या मोहिमेनंतर ज्यांची ती सुधारणा होईल, लाईट असेल किंवा फरताळा असतील, तर त्यांना आपण तालुका स्तरावर पुरस्कार देतोय का जो आमदारांच्या हस्ते दिला जाईल. जिल्ह्यात असेल, जे जिल्ह्यात आले पहिले, दुसरे, चौथे, पाचवे, त्यांना आपण कलेक्टरांच्या हस्ते, पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पुरस्कारित करतोय. राज्यात असेल तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, असं एकूण सगळं करायचा प्रयत्न सुरू आहे. मागे एकदा भाषणामध्ये तुम्ही सांगितलं होतं की आदिवासीमध्ये जे औषधींचं पारंपरिक ज्ञान आहे ते आणि अन्न औषध विभागाचा समन्वय साधून आपण काही त्याच्यावर आपण काहींना अभ्यास करायला सांगितलं का आजही वनस्पतीचं औषध हे खूप ठिकाणी वापरलं जातं, पण त्याचं प्रमाण किंवा तो एक अंदाज असतो तर बाबा याच्यावर हे इलाज होईल, परंतु परफेक्ट त्याचा काय, त्याच्या अँटी काय आहे त्याच्यात, हे काही तपासलेलं नाही, त्याचं प्रमाण तपासलेलं नाही. एवढंच आहे फक्त का ते कमी जास्त झाल्यावर आयुर्वेद म्हणून किंवा वनस्पती म्हणून त्याचा साईड इफेक्ट होत नाही. म्हणूनसाठी आपण तंतोतंत जर ते दिलं तर मला वाटतं वेळेत त्याचा रिझल्ट मिळेल. कारण आयुर्वेदाचा आपण पाहतो, आयुर्वेदात रिझल्ट यायला खूप वेळ जातो, पण तेच कंटेंट शोधून जर दिलं, अँटी किंवा पोषक जे असतील ते शोधून जर दिले तर त्याचा परिणाम तात्काळ होईल. साहेब, 4-5 महिन्यापूर्वी आपल्या विभागाचं जे कार्यालय आहे पुस्तकालय, तिथे 2 ट्रक म्हणजे आपल्या विभागाने रेड मारली होती, सुपारीच्या ट्रकवरचे 2 पकडले, त्यानंतर पुन्हा 2 ट्रक आपल्या इथे येऊन लागले होते. त्याचं पुढे काय झालं काही कळत नाही. आपण एका बाजूला म्हणतात की अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार, परंतु इथे पाठीशी घातल्या. हो, म्हणूनच असा जो प्रकार होतो तो आपल्या इथंच आहे असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं हे होतंय. मग त्याच्यात अजून डीपमध्ये तर काही ठिकाणी तो मालच क्रॉस केला जातो, डुप्लिकेट दुसरा माल आणून ठेवला जातो, असाही प्रकार होतो. हे काही बाबी निदर्शनास आल्यात. म्हणून त्यांच्यावर मागच्या वेळेला आपण त्याला धरूनच ते सस्पेन्शन वगैरे जे झालं होतं ते त्याचाच एक आधार होता तो, त्या ऑइलसाठीचं केलं. पण ह्यांच्या जबाबदाऱ्या ह्या सुद्धा असतात आणि पर्यायानं दोषी मला केलं जातं किंवा डिपार्टमेंटला दोषी केलं जातं. म्हणून अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने आपण स्ट्रिक्ट करणार. पण त्या स्पेसिफिक प्रकरणामध्ये काय कारवाई झाली? कार्यवाही अजूनही तो माल तसा तिथंच आहे, त्याच्यामुळं त्याची कार्यवाही कोर्टात आपण दिलेलं आहे. कोर्टात हे थोडंसं डिले होतंय, आपण कोर्टालाही विनंती करतो, लॅबवाल्यांनाही विनंती करतो आपण का बाबा लवकरात लवकर जेवढे जास्तीत जास्त रिपोर्ट देता येतील तेवढे द्यावेत. पण एक म्हणजे थोडंसं समाधान वाटतं का जेव्हा डिपार्टमेंटमध्ये आपण गेलो तेव्हा मी विचारलं होतं का एक शॅम्पलचा रिपोर्ट किती दिवसांनी येतो, साधारण 12, 13, 14 महिन्यांनी येतो. आता तो 3-3.5 महिन्यापर्यंत आला आहे. व्यवस्था तेवढीच आणि तीच, पण थोडंसं त्याच्यावर लक्ष ठेवल्यामुळं कदाचित 350पर्यंत आपण आलो आहे. तो पर डे कसं मिळेल याच्यासाठीचा प्रयत्न करतो. गेल्या अनेक वर्षांपासून या विभागामध्ये कर्मचारीच नाही, म्हणजे तुम्ही जे म्हणता की ओव्हरऑल प्रत्येक अधिकारी कर्मचारी करतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात काही चर्चा केली आहे का? मनुष्यबळ कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे. त्याचा आकृतीबंधच तयार झालेला नाही आहे. आपण नवीन आकृतीबंधाची मागणी केलेली आहे. साधारण आपल्याला 11 लाख दुकानं आहेत रजिस्टर्ड, 11 लाख, आणि त्या 11 लाखाला 350च लोक आहेत. 330ची मागणी आपण पहिल्या स्टेजमध्ये आता केलेली आहे. आपल्याला 200 ड्रग इन्स्पेक्टर पैकी 771 आपल्याला लागतात आणि आपल्याकडं आहेत 200च. त्याची मागणी आपण केलेली आहे. अशी एकूण 300 लोकांची वाढ मागतोय. मागच्या काळात MPSCला सुद्धा आपण विनंती केली का 23-24ला 22-23ला ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचा रिझल्टच नव्हता, म्हणून तो विनंती करून आपण त्याचा रिझल्ट लावून घेतला आणि तेव्हा आपल्याला 190 मुलं मिळाली, त्याची आता प्रशिक्षण होऊन या हप्त्यात ज्याच्या त्याच्या दिलेल्या जागेवर पोस्ट होतील. साहेब, कुंभमेळा येतो आहे, त्यासाठी जी यंत्रणा तुमची आवश्यक आहे, कारण सगळे आधुनिक गोष्टी आहेत, नवीन जे
तुमचा सहभाग सगळ्यात महत्वाचा असणार आहे. मात्र तरी तुमची मात्र absence आम्हाला दिसून येते. नाही, मी माझ्या परीनं आता मी तसं मागच्या वेळेला आपण जे म्हणता तसं का नियोजनाच्या वेळेला आम्हाला थोडंसं बोलवलं पाहिजे. आम्हालाही काही जेवढं उमजत असेल तेवढं आम्ही करू, पण अजून त्याच्यात काही भर जे असेल ते जे काही सिनियर मग जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा आयुक्त महोदय असतील ह्यांनी अनेक सिंहस्थ बघितलेले आहेत, त्याची व्यवस्था बघितलेली आहे, केलेली आहे. तर आम्हाला बोलवलं तर आम्ही अजून काही ठिकाणची माणसं इथं आपण तेवढ्या काळापुरती काही ड्युट्या देऊ शकतो का, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण काही स्टॉल लावू शकतो का, किंवा पूर्वसूचना देऊ शकतो का, बाबा काय खाऊ नका, फूड सेफ्टीच्या दृष्टीनं असा प्रयत्न सुरू आहे. साहेब, दूध भेसळ किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ अनेक उदाहरणे बघायला मिळतात. सिन्नरमध्ये झालं तर 4-5 अशी उदाहरणं आहेत की दूध भेसळ झाली त्यावरती सुटले जातात, मात्र काही दिवसांनी पुन्हा ते सुटतात आणि पुन्हा असे धंदे ते करतात. नाही, असं व्हायला नको म्हणूनच आपण हे मोकाचा विषय घेतोय. कारण दूध भेसळ हा तसा अतिशय तुमच्या मताशी मी सहमत आहे. निवळ दुधातच भेसळ होते असं नाही. दुधातली भेसळ पुन्हा खव्यात भेसळ केली जाते, कारण दुधाचाच खवा होतो. दह्यातली, मग पनीरमधली, जसं मी मागच्या वेळेला तुमच्याही सोबत बोललो होतो, पनीर आजचं पनीर म्हणजे मोठ्याचं खाणं किंवा एखाद्या पाहुण्या रावळ्याला खायला देणं म्हणजे काय द्यायचं तर पहिलं पनीर द्यायचं. आता पनीरमध्ये एकच पनीर आपल्याला ऐकायला येतं, पण मी मध्यंतरी केंद्राच्या गाईडलाईनप्रमाणे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या डिपेंड आहेत. केंद्राला मी लिहिलं होतं की बाबा हॉटेलमध्ये जा, कुठं मोठ्या हॉटेलमध्ये जा, छोट्या हॉटेलमध्ये जा, किंवा विकत घरी भाजी करायला पनीर आणा. तर आपल्याला माहीत नाही का पनीर 2 प्रकारचं आहे. एक चीज आणायला का जो विदाऊट दुधाचं वनस्पती तेलापासून तयार केलेलं चीज ॲनालॉग पनीर आहे. आपल्याला माहीत नाही, आपण जातो पनीर द्या,